पण तडे आम्ही असं देखत तडे प्रेत की ज्यासले पैसा ना घमंड रास की मन पैतला पैसा आहे आई ते फक्त एक सहा त्यांनी पोस्टमॉर्टम म्हणून फिरी आण पाहिलं असा असा प्रेता पडेला तडे अंदर मी जो तू म्हणे देख पुरा पोस्टमॉर्टम कसं काय होय ना म्हणे स्वतःने देख की बाप ज्याला पैसा ना घमंड आहे त्यांनी एक सहा दिले ही संधी केली हो की काय रास असा प्रेता पडला दादा बाकी ना तर इथलं असं असं आहे की काही बोलावं बी नाही आणि देखावं बी नाही हिंमत लागत पोस्टमॉर्टमला घेतात का? पुरं पुरं दादा तुम्ही त्याला लिहितात हा गाडीमध्ये आम्ही नडले आणि पुरा असं सिच्युएशन होती की इथला भानगडाही बुवत होतात की बरोबर. असं न करा तसं न करा पण आमनं जे काम होतं आम्ही प्रेत घरमा मम्मीला दावून होतं तर दावून होतं आम्ही दायचं राहिलो बरोबर. कोणी आम्ही काय ते सांगे काढायचं. आई होईना ते होईना तेवर नाही ध्यान देतात तुम्ही आमनं जे काम होतं आमनं ते करा पूर्ण केलं. पुरं करा बरोबर जे करणं आम्ही दोस्तीसाठी आम्ही जे 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 करणार होतं आम्ही पुरं करलेच आम्ही डायरेक्ट बरोबर. अच्छा तर मित्रसंघ विकी पाटील म्हणजे खूप जवळना मित्र होता आणि दोस्तीना दुनियाना राजा माणूस आणि शेवटपर्यंत दोस्ती कशी निभावायला पाहिजे ती भाऊ पैसे घाल पाहिजे आणि शेवटपर्यंत हात नाही सोडा आणि भाऊने अंतिम यात्रापर्यंत अंतिम क्षणपर्यंत भाऊ सोबत होतात. विकी पाटील आपला खूप जवळना मित्र होता त्याबद्दल विकी भाऊ बद्दल 2 शब्द सांगा कसा व्यक्तिमत्व होता. व्यक्तिमत्व असं होतं दादा त्यांना घर घे म्हणजे आपले असं एक वस्तूनी कमी नाही पडू दे आणि मम्मी तर इतकी भारी होती की आपले जेवण पाहिजे पुरी सुविधा